हॅलो फ्रेंड्स, सोनम ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। तर पहा, या ठिकाणी आम्ही आलो होतो माझ्या दोन्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये। संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आम्ही आता मग पाऊससुद्धा बंद झालेला आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं आमच्या मुलांना बाहेर घेऊन आलो होतो गार्डनमध्ये। आणि हे गार्डन खूप छान आहे, पहा मुलंसुद्धा खूप खेळत आहे आणि पाऊस वगैरेचं वातावरण होतं, त्यामुळे थोडं गर्दी कमी होती। परंतु गर्दी कमी असली की गार्डनमध्ये मजा येते। माझ्या मुलांना मस्तपैकी पाण्यातसुद्धा बसवलं। हे पाहू शकता तुम्ही, आरव आणि ओजस दोघंही मस्तपैकी पाण्यात बसलेले आहे आणि मी त्यांना फिरवत होती। दोघंही मस्त बसलेले आहे आणि त्यांनासुद्धा खूप मजा वाटत होती, ते बिलकुल रडत नव्हते। तर आम्ही थोडंसं संध्याकाळी गार्डनमध्ये येत असतो किंवा घराच्या बाहेर त्यांना थोडं काढत असतो, कारण कसं आहे लहान मुलांसुद्धा घरात राहून बोर होतो, कंटाळा येतो। तर आज होती नागपंचमी, मग आम्ही आलो होतो घरी। आणि नागपंचमीला कसं आपल्या इकडे महाराष्ट्रात फक्त पुरी आणि भाजीच केली जाते, म्हणजे पोळ्या केल्या जात नाही। तर या ठिकाणी आता मी पुरीसोबत मटर आणि आलूची भाजी करणार होती। तर या ठिकाणी आता मटर तर मिळत नाही, पण तर या ठिकाणी फ्रोजन मटर आणले होते आणि कांदा आणि टोमॅटो आदल्या पहिल्या दिवशीच कापून ठेवलं होतं, कारण या दिवशी काही चिरचारसुद्धा करू येत नाही असं म्हणतात। तर या ठिकाणी मी फ्रोझन मटर पाण्यामध्ये टाकले होते आणि ते मस्तपैकी सॉफ्ट झाले होते। आणि या ठिकाणी आता मी करायला घेतली होती भाजी। पुरीसोबत मी आज मटर आणि आलूची भाजी करणार आहे मस्तपैकी। तर या ठिकाणी मी गरम तेलामध्ये थोडी मोहरी घालून घेतली होती, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर लसूण अद्रकची पेस्टसुद्धा आता यामध्ये घालून घेत आहे। आणि लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहे। मसाले म्हणजे तेच आपलं जिरेपूड, धनेपूड, हळद, तिखट हे सर्व मी यामध्ये घालून घेणार आहे। आणि मग टोमॅटो वगैरे घालून घेणार आहे। आपल्या एकदम सोप्या पद्धतीची भाजी मी या ठिकाणी आलू मटरची करणार आहे, म्हणजे कोणताही मसाला न वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी करणार आहे। तर या ठिकाणी माझा कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट मस्तपैकी झालेली आहे आणि आता मी यामध्ये सर्व मसाले टाकून घेत आहे। जसे धने पावडर आता मी टाकलेला आहे यामध्ये, आणि धने पावडर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालणार आहे आणि लाल तिखटसुद्धा घालून घेणार आहे। आणि हे मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडा गरम मसाला वगैरेसुद्धा घालून घेणार आहे आणि मग शेवटी घालणार आहे आपले फ्रोजन मटर, आणि फ्रोजन मटरलासुद्धा मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे। आणि आम्ही बटाटे उकडून घेतलेले आहे, कारण बटाटे लवकर शिजत नाही, त्यामुळे वेळ लागतो। तर या ठिकाणी बटाटे वगैरे उकडून घेतलेले आहे। आता मी यामध्ये टोमॅटो वगैरे घालून घेतलेला आहे आणि आता आपला पूर्ण हा मसाला चांगला होऊ द्यायचा आहे। आणि मसाला चांगला झाला की यामध्ये आता मी घालून घेणार आहे मस्तपैकी मीठ, आणि त्यानंतर घालून घेणार आहे फ्रोजन मटर। आणि मटरला 2 मिनटं फक्त ह्या मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आहे। आणि त्यानंतर मी उकडलेले बटाटे आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे। आणि बटाटे आपल्याला एकदम जास्त उकडायचे नाही आहेत, कारण ते भाजीमध्ये मग पूर्ण मॅश होऊन जातील। तर या ठिकाणी मी थोडे अद्रकचे आहे जे आलू ते असे उकडून घेतलेले आहे आणि आता मी ती ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे आलू। तर हे पहा, या ठिकाणी मी जे उकडलेले आलू ते सुद्धा घालून घेतलेले आहे आणि एकदम छान प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि या मसाल्याला आपल्याला 10 मिनटं होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे, कारण गरम पाण्यानं भाजी पांचट होत नाही आणि खूप चविष्ट होते। तर या ठिकाणी मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि आता मी ह्या भाजीमध्ये मीठ वगैरे घालून, मसाला वगैरे घालून त्यानंतर गरम पाणी घालून घेणार आहे। आणि मग आपली पुरीसोबतची आलूची भाजी मस्त बनून तयार आहे। तर या ठिकाणी मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे भाजीमध्ये आणि मग माझा मुलगा रडत होता खूप, आरव, तर मी त्या आरवला सुद्धा घेऊन आली होती। या ठिकाणी पहा, लहान मुलांचं कधी सांगता येत नाही, ते कधी रडतील आणि कधी आपल्याला त्रास देतील। तर याला मी घेऊन आता मी या ठिकाणी भाजी करणार आहे। तर माझी भाजी बनून तयारच आहे, भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे। आणि आता मी शेवटी यामध्ये घातलेला आहे आलू छोले मसाला, आणि याने भाजी खूप टेस्टी होते। तुम्ही सुद्धा हा छोले मसाला यामध्ये घालून पहा, तुमचीसुद्धा भाजी एकदम छान लागणार। तर या ठिकाणी माझी आलू मटरची भाजी बनवून तयार आहे। आता मी आणखी याला थोडं 5 मिनिटं उकळू देणार आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि मग करायला घेणार आहे पुरी। तर या ठिकाणी माझी भाजी उकळू आलेली आहे आणि त्यामध्ये मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आता फक्त याला 2 मिनटं होऊ देणार आहे आणि मग त्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे। या ठिकाणी माझा मुलगा रडत होता आरव, तर मी आरवला घेऊनच किचनमध्ये आली होती, कारण लहान मुलांचं कधी सांगता येत नाही ते कधी रडतील। तर या ठिकाणी नंतर ओजसही रडायला लागला, मग ओजसला सुद्धा घेऊन आली होती। पाहू शकता तुम्ही, हा ओजस आहे आणि आधी याला सुद्धा आरव होता। तर या ठिकाणी माझी मटर आलूची भाजी बनवून तयार आहे आणि आता फक्त राहिल्या माझ्या पुऱ्या बनवायच्या। आता लगेच मी पुऱ्या बनवते आणि तुम्हाला दाखवते आलू मटरची भाजी आणि पुरी आम्ही जेवायला घेणार आहे ते। तर पहा, एकदम हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे।
तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी कढईत घासून वगैरे घेतली होती आणि लगेच पुऱ्यासुद्धा काढायला घेतल्या होत्या आणि माझ्या पुऱ्यासुद्धा बनवून तयार आहे. आणि आता मी लगेच ताट घेणार आहे जेवायला. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझं ताटसुद्धा बनवून तयार आहे. या ठिकाणी आहे आलू मटरची भाजी आणि पुरी. चला तर मग तुम्ही सुद्धा या जेवायला. या ठिकाणी मी सर्व जेवायचं हॉलमध्ये घेऊन गेली होती. आम्ही टी व्ही पाहतानाच जेवत असतो रात्री, म्हणजे सर्वजण कसं घरी असतात म्हणून. चला तर मग आमचं जेवण वगैरे सुद्धा झाले होते आणि आम्ही या मिनिटिंग मस्तपैकी माझ्या मुलांसोबत खेळत होती. एकाला सायकलमध्ये बसवलं होतं आणि एकाला घोड्यावर बसवलं होतं. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.